नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲफिलिएट मार्केटिंग मास्टरी बेसिक टू ॲडव्हान्स या ट्रेनिंग सिरीजमध्ये. तर बघा, हा व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे की ॲक्शन प्लॅन म्हणजे ॲक्शन प्लॅन नेमकी तुम्हाला काय फॉलो करायचं आहे, किती फॉलो करायचं आहे. म्हणजे कसं तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंग करायचे तर तुम्ही किती काम केलं पाहिजे. जर तुम्हाला 30,000 रुपये कमवायचे आहेत, 1,00,000 रुपये पर मंथ जर तुम्हाला कमवायचे तर तुम्ही किती काम केलं पाहिजे, किती लीड जनरेट केले पाहिजे, हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाणार आहे. प्लस या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक रिव्हिजन म्हणून नेमकी तुम्हाला काम काय करायचं आहे, कसं तुमचं डेली वर्क असलं पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर बिना टाईम वेस्ट करता व्हिडिओला आपण या सुरुवात करूया. तर जसं तुमच्या समोर आहे की या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे ॲक्शन प्लॅन म्हणजे काय. 30 ते 40,000 पर मंथ जर आपल्याला कमवायचे असतील तर आपल्याला नेमकी काय काम केलं पाहिजे, किती काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर 80 ते 1,00,000 पर मंथ कमवायचे असतील तर आपल्याला काय काम केलं पाहिजे. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहिती का, तुम्हाला माहीत असलं पाहिजे की आपल्याकडे पैसे कमवायचे आहेत ना, 2 ऑप्शन आहेत. म्हणजे काय, 2 मेथड्स ऑफ अर्निंग मनी. 2 मेथड आहेत आपल्याकडे पैसे कमवायच्या. पहिलं आहे फ्रीलान्सिंग आणि दुसरं आहे ॲफिलिएट मार्केटिंग. आता फ्रीलान्सिंग आणि ॲफिलिएट मार्केटिंग काय आहे हे मी तुम्हाला परत एकदा क्लिअर करतो. जर तुम्हाला नसेल माहिती, नसेल तुमच्या लक्षात आलं तरी मी एकदा परत तुम्हाला सांगतो. सिंपल लक्षात घ्या. फ्रीलान्सिंग म्हणजे काय माहिती का, तुम्हाला एखादी एक सगळ्यात अगोदर स्किल शिकायची आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मास्टरी करायची आहे, त्याच्यानंतर तुम्हाला क्लायंट शोधून त्यांचं काम करून द्यायचं आणि पैसे कमवायचे. आता एक लक्षात घ्या, इथं स्किल तुम्ही शिकलात. फॉर एक्झाम्पल आता आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये भरपूर सारे स्किल्स आपल्याला शिकवले जातात. तर त्याच्यापैकी तुम्ही एक स्किल शिकलात व्हिडिओ एडिटिंग. ॲडोब प्रीमियर प्रो या सॉफ्टवेअरचा यूज करून तुम्ही व्हिडिओ एडिटिंग ही स्किल शिकल आहात, बरोबर. आता व्हिडिओ एडिटिंग तुम्ही शिकलात, पण आता व्हिडिओ एडिटिंगमध्ये तुम्हाला काय करावं लागेल. सिम्पल एक काम करायचं आहे. दुसरे जे रील्स असतात, बाकी इंस्टाग्रामवरती तुम्ही ते बघतात, एज्युकेशनल रील असतात, ते काय करायच्या, डाउनलोड करायच्या आणि तुम्ही ते एडिट करून पाहायच्या कशा एडिट होतात, बरोबर. तुमच्या याने तुमच्या अंदाजे. नाहीतर काय करा, जे बाकीचे लोक एडिटिंग करतात ना त्यांची एडिटिंग बघायची आणि त्यांच्यासारखा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि स्वतःचा व्हिडिओ एडिट करायचा. सेम काय करायचं, तुम्ही याच्यामध्ये कॉन्टेंट क्रिएशन चालू करायचं आहे. इंस्टाग्रामवरती एक निश पकडायची तुम्हाला. एक तर तुम्ही एज्युकेशनल निश घ्या किंवा एखादा इन्फ्लुएन्सर घ्या जो तुम्हाला खूप जास्त आवडतो, ज्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला खूप जास्त आवडते. सिम्पल, बरोबर. त्याच्यासारखं काय करायचं, सेम त्याच्यासारखी व्हिडिओ एडिट करायचा प्रयत्न करायचा. अगोदर त्याच्यासारखा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर त्यांनी जसा एडिट केलेला आहे तसा एडिट करण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे, बरोबर. आता तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग तुम्ही तर शिकलायत ना, मग आता तुम्हाला प्रॅक्टिस तर करावं लागेल. म्हणजे त्याची मास्टरी करावं लागेल. त्याची प्रॅक्टिस केली तर तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर व्हाल व्हिडिओ एडिटिंगमध्ये. मग जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त तुम्ही अजून भारी होत चालाल. मग तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला सांगितलं, एक इन्फ्लुएन्सर पकडायचा ज्याचे तुम्हाला व्हिडिओज खूप जास्त आवडतील. इंडोर सेटअपमधले जसे त्यांचे व्हिडिओ असतील, एका जागेवर बसून बनवतात तसे व्हिडिओज, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, आणि त्याच्यामध्ये एडिटिंग वगैरे असते. त्याच्यामुळे तसे व्हिडिओज तुम्ही बनवायचे ट्राय करायचा. जेवढं जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढी जास्त तुमची मास्टरी होऊन जाईल. मग नंतर तुम्हाला ते व्हिडिओ तुम्हाला काय करायचं, जो व्हिडिओ तुम्ही एडिट केला ना त्या इन्फ्लुएन्सरचा पहिले व्हिडिओ कसा होता आणि त्याच्यानंतर तुम्ही एडिट केल्यानंतर कसा होता असं सुद्धा करू शकता. किंवा स्वतःचा व्हिडिओ, रॉ व्हिडिओ टाकायचा शेजारी आणि त्याच्या शेजारी तुम्ही एडिट केल्यानंतर व्हिडिओ कसा झाला याचं एक तुम्ही काय करायचं, एक फ्रेम तयार करायची आणि ती इंस्टाग्रामला तुम्ही अपलोड करू शकता. त्याने काय होईल, लोकांना दिसेल की बाबा हा व्हिडिओ अगोदर कसा होता आणि त्याच्यानंतर तुम्ही एडिट कसा केला. म्हणजे तुमचं एक ऑलरेडी असं एक म्हणतो ना आपण, एक पोर्टफोलिओ बनायला चालू होऊन जाईल. त्याच्याने तुमची स्किलसुद्धा एनहेन्स होत राहील, तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर होत असाल आणि त्याचसोबत इंस्टाग्रामवरती तुमचे फॉलोअर्सही वाढतील, व्ह्यूजही येतील, तुमचं अकाउंट एक सुरू होऊन जाईल, बरोबर. त्याच्या थ्रू तुम्ही काम करू शकता. आणि जसं तुम्ही काम करायला चालू करताल तसं काय होईल माहिती आहे का, तुम्ही जसं मास्टर होत जाताल ना, म्हणजे तुमचे व्हिडिओ जसे भारी एडिट होत जातील ना, तसे तुमचे इंस्टाग्रामचे जे व्हिडिओ असतील ना, जे तुम्ही बिफोर आणि आफ्टरमध्ये टाकाल की पहिला व्हिडिओ असा होता आणि त्याच्यानंतर एडिट केल्यानंतर असा झाला, तर याने काय होईल की ते व्हिडिओज व्हायरल व्हायला पण चालू होतील. जेव्हा व्हिडिओज खरंच भारी बनतील ना तेव्हा व्हिडिओ व्हायरल पण होतील आणि व्हायरल झाल्यानंतर तिथून तुम्हाला क्लायंटसुद्धा यायला चालू होतील. मग जे तुम्हाला क्लायंट येतील ते म्हणतील का आमचा व्हिडिओसुद्धा एडिट करून द्या. मग तुम्ही तुमचे चार्जेस सांगायचे, व्हिडिओ एडिट करायचे 500 रुपये घेता एका रीलचे, 400 रुपये घेता एका रीलचे. असा रेट चालतो सध्या मार्केटमध्ये. 400-500 रुपये एका रीलचे भेटतात, चांगली एडिटिंग जो करणारा असेल तो, बरोबर. मग 500 रुपये एका व्हिडिओचे भेटतात. मग मला सांगा, जर तुम्ही एखादी व्हिडिओ एडिट कराल तर तुम्हाला 2 तास लागतात, 3 तास लागतात, 500 रुपये काहीच वाईट नाही. तुम्ही 2 व्हिडिओ जर एका दिवसाचे केले, 1000 रुपये एका दिवसाचे, काही स्थान घ्यायचं नाही तुम्हाला. 1000 रुपये एका दिवसाचे भेटत आहे तुम्हाला, म्हणजे 30,000 रुपये महिना तुम्ही कमवत आहे. सिम्पल अशा पद्धतीने तुम्हाला फ्रीलान्सिंग तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे ॲफिलिएट मार्केटिंगचा. आता ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये तुम्हाला कोणतीही स्किल शिकायची नाही आहे, तर सिम्पल एक काम करायचं आहे. आपण या कोर्समध्ये एनरोल झालेलो आहोत, ज्या पॅकेजमध्ये एनरोल झालेले आहेत त्याच्यामध्ये स्किल शिकवलेले आहेत. मग सिम्पल काय करायचं, आपल्याला त्या प्रॉडक्टची मार्केटिंग करायची, म्हणजे प्रमोशन करायचं त्याचं. आणि जेव्हा ते प्रॉडक्ट सेल होईल तेव्हा आपल्याला कमिशन भेटणार. सिम्पल असं काम तुम्ही करू शकता. 2 आहेत आपल्याकडे रस्ते पैसे कमवायचे. जो आपल्याला सोपा वाटेल, जो आपल्याला बेस्ट वाटेल तो तुम्ही करू शकता.
पण आता बघा ॲफिलिएट मार्केटिंगचं मेनली आपल्याला या ठिकाणी शिकवलं गेलेलं आहे. आता फ्रीलान्सिंगचं काय आहे, सिम्पल तेच काम असते. तुमची अगोदर तुम्ही काय करा, स्किल शिकून घ्या परफेक्टली. तुम्ही स्किल परफेक्ट शिकले त्याच्यानंतर त्याला मास्टरी करा, त्याची प्रॅक्टिस करा सारखी. आणि मी तुम्हाला एक सिम्पल सांगितलं, क्लायंट कसा सापडायचा, डायरेक्ट इंस्टाग्रामला बिफोर आणि आफ्टरमधले व्हिडिओज बनवायला चालू करायचे. नाहीतर स्वतः व्हिडिओज नका बनवू, नाहीतर दुसऱ्या इन्फ्लुएन्सरचे व्हिडिओ बघा आणि त्यांचे एडिट करून द्या. त्यांचा व्हिडिओ अगोदर कसा होता आणि त्याच्यानंतर कसा झाला हे तुम्ही इंस्टाग्रामला तुमच्या टाकून द्यायचं बिंदास. मग त्यांनी काय होईल की व्हिडिओसुद्धा व्हायरल जातील, व्हिडिओला व्ह्यूज पण येतील आणि तुम्हाला क्लायंट भेटायला पण तिथूनच चालू होईल. पण हां, जर तुमची एडिटिंग चांगली झाली तर तुम्हाला क्लायंट 100% भेटतील. त्याच्यामुळे तुमचं एडिटिंगचं काम तुम्हाला परफेक्ट करणं हे तुमचं काम आहे. असं जे तुम्हाला स्किल येत चालतं ना त्याचं काम इंस्टाग्रामवरती टाकत चालायचं बस. अशा प्रकारे तुम्ही फ्रीलान्सिंग पण करताल आणि ॲफिलिएट मार्केटिंग करायची असेल तर तीसुद्धा करू शकता. आता बघा ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप काय काम करायचं आहे मी तुम्हाला हे सांगतो. सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, ॲफिलिएट मार्केटिंगमधलं सांगतो, नाहीतर म्हणताल परत फ्रीलान्सिंगचं नाही फ्रीलान्सिंग नाही. या ठिकाणी आपली जी ट्रेनिंग आहे ती ॲफिलिएट मार्केटिंगची पूर्णपणे. तर ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला पहिलं काम काय करायचं आहे, ऑप्टिमाइज युअर इंस्टाग्राम. म्हणजे आपल्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलला आपल्याला ऑप्टिमाइज करायचं आहे, डिझाईन करायचं आहे, जे आपण प्रोफाईल ऑप्टिमायझेशनच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. की सगळ्यात पहिलं तुम्हाला युजर नेम चेंज करायचं आहे, त्याच्यानंतर प्रोफाईल फोटो चांगला लावायचा आहे, बायो चांगलं लावायचं आहे, हायलाईट क्रिएट करायचे, त्याला कवर्स लावायचे आहेत, त्याच्यानंतर पिन प्रोफाईल जी पिन पोस्ट असते ती पिन करून ठेवायची आहे आपल्याला, त्याच्यानंतर कॉन्टेंट क्रिएट करायचं. हे सगळं आपलं इंस्टाग्राम प्रोफाईलचं ऑप्टिमायझेशन आहे, बरोबर. हे आपल्याला करून करायचं म्हणजे एक डिझाईन क्रिएट करायची. त्याच्यानंतर काय, एक निश सिलेक्ट करायची आहे आणि कॉन्टेंट क्रिएट करायला चालू करायचं आहे. निश म्हणजे टॉपिक. जसं मी तुम्हाला सांगितलं, बिझनेस हा एक टॉपिक आहे, मार्केटिंग हा एक टॉपिक आहे, फायनान्स हा एक टॉपिक आहे, त्याच्यानंतर इंग्लिश स्पीकिंग हा एक टॉपिक आहे. म्हणजे इंस्टाग्रामला तुम्ही लोकांना इंग्लिश शिकू शकता, हा सुद्धा एक टॉपिक आहे. त्याच्यानंतर टॉपिक कोणकोणते असू शकतात, तुम्हाला चांगलं गाणं म्हणता येतं, तो सुद्धा चांगला टॉपिक आहे. काही व्हिडिओ बनवा, तुम्हाला डान्स येतो, तुम्ही डान्स शिकवायला चालू करा. किंवा बाकीचे जे इंस्टाग्रामचे इन्फ्लुएन्सर आहेत जसे व्हिडिओ बनवतात, कॉमेडी व्हिडिओ बनवताय तसं व्हिडिओ बनायला चालू करा. काहीही करा पण कॉन्टेंट क्रिएट करा. एक टॉपिक चूज करा ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहेत, जे तुम्हाला सोपं वाटतं, जे तुम्ही करू शकतात, तो टॉपिक चूज करायचा आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला व्हिडिओज बनवायला चालू करायचे. नसेल कळलं तर कॉन्टेंट क्रिएशनचे व्हिडिओ आहेत ते जाऊन बघा, तुम्हाला अजूनसुद्धा इन्फॉर्मेशन भेटून जाईल, बरोबर. ते तुम्हाला करायचं आहे, रेग्युलर कॉन्टेंट क्रिएट करायचे. डेली तुम्हाला 1 नाही तर 2 रील तुम्हाला पोस्ट करायच्या. बघा इथं मी काय सांगितलं आहे, 5 व्हॅल्युएबल रील्स टाकायच्या आणि 1 प्रमोशनल रील टाकायची. आता तुम्ही म्हणता व्हॅल्युएबल म्हणजे काय, आता व्हॅल्युएबल म्हणजे काय माहिती का, सिम्पल अशी रील की ज्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी सांगताय. आता असं विचार ना करू की बाबा मला नेमकी सांगायचं काय वेगळं. आता सपोज जर तुम्ही डान्सचे रील बनवताय तर तुम्ही विचार करताल की बाबा व्हॅल्युएबलमध्ये मी व्हॅल्युएबल काय टाकू, नेमकी त्यांना काय शिकू. नाही, व्हॅल्युएबल फक्त एवढं लक्षात घ्या की त्याच्यामध्ये तुम्ही प्रमोशन नाही करणार. 5 रील तुम्हाला बिना प्रमोशनच्या करायच्यात आणि 1 रील तुम्हाला प्रमोशनची करायची. ती पण कशी, इंटिग्रेटेड प्रमोशन करायचं आहे. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एकदा सांगितलं होतं. इंटिग्रेटेड प्रमोशन म्हणजे सिंपल काय असतं की व्हिडिओच्या एंडिंगला 5 ते 10 सेकंदामध्ये तुम्ही प्रमोशन करणार थोडक्यात. ते बी न कळत प्रमोशन करणार, जे नॉर्मली असं कळणार पण नाही की मेक मनी ऑनलाईन असं वाटलं नाही पाहिजे. सिम्पलमध्ये एक बिझनेसबद्दल प्रमोशन करायचं आहे आणि लोकांना कमेंट करायला लावायचं आहे किंवा DM करायला लावायचं आहे. आणि लोकांनी DM केला तर मग तिथून तुम्ही त्यांना मेसेज करा की व्हॉट्सअपला मेसेज करा, मग तिथून लोक व्हॉट्सअपला येतील. तर असं करायचं आहे. नाहीतर सिम्पल एक काम करू शकता, इथं 5 दिलं आहे ना तर इथं तुम्ही काय करा, 3 नॉन प्रमोशनल टाका. म्हणजे 3मध्ये प्रमोशन करू नका, 4थ्या रीलमध्ये लगेच तुम्ही 1 प्रमोशन करू शकता. अशा पद्धतीसुद्धा तुम्ही काम करू शकता. त्याच्यानंतर काय, अपलोड रेग्युलर स्टोरीज अँड ट्राय टू गिव्ह व्हॅल्यू. रेग्युलर स्टोरीज तुम्हाला अपलोड करायच्यात. रेग्युलर स्टोरीज आणि स्टेटस. इंस्टाग्रामवरती स्टोरीज टाकतो, व्हॉट्सॲपवरती स्टेटस टाकतो, बरोबर. दोन्हीकडे सेमच आहे, पण इंस्टाग्रामला स्टोरीज म्हणतात आणि व्हॉट्सॲपवरती स्टेटस म्हणतात. तर ते तुम्हाला रेग्युलर टाकायचे. 4-5 स्टोरी स्टेटस तुम्हाला टाकायच्यात. त्याच्यामध्ये व्हॅल्यूसुद्धा द्यायला चालू करायचे. त्याच्यानंतर काय, ड्राईव्ह लीड्स फ्रॉम इंस्टाग्राम टू व्हॉट्सॲप अँड शेअर देम प्रेझेंटेशन व्हिडिओ. म्हणजे काय, ज्या पण लीड्स तुम्हाला इंस्टाग्रामवरती मेसेज करणार आहेत त्यांना तुम्हाला काय करायचं, व्हॉट्सॲपवरती घ्यायचं. आणि व्हॉट्सॲपवरती घेतल्यानंतर काय करायचं, त्यांना प्रेझेंटेशन व्हिडिओ, त्यांना त्यांची डिटेल्स घेणं, नेम, एज, प्रोफेशन, त्याच्यानंतर त्यांना प्रेझेंटेशन व्हिडिओ शेअर करायचं. हे जसं काम मी तुम्हाला सांगितलेलं आहे सेम त्याच पद्धतीत तुम्हाला करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग आपली पूर्णपणे बघावं लागणार आहे. त्याच्यानंतर काय, लीड्सचे नंबर तुम्हाला सेव्ह करायचे आहेत, बरोबर. नंबर काय सेव्ह करायचे, डेट वाईज. आज जी डेट आहे ती डेट तुम्हाला टाकायची आहे आणि त्याच्यानंतर पुढं लीड्सचं जे नाव असेल ते तुम्हाला नाव ठेवायचं आहे, सिम्पल. त्याच्यानंतर काय, यूज क्लोजिंग फॉर्म्युला. 7 डे क्लोजिंग फॉर्म्युला जो आहे त्याच्यानुसार तुम्हाला काम करायला चालू करायचं आहे. जसं आपण लीड्सचे नंबर सेव्ह करतो ना, त्याच्यानंतर आपलं काय, क्लोजिंग फॉर्म्युलामध्ये काय की आपण ब्रॉडकास्ट बनवतो आणि ब्रॉडकास्टमध्ये 7 दिवस त्यांना ब्रॉडकास्ट आपण शेअर करत राहतो, ते आपल्याला करायचं आहे.
मग त्याच्यातून जे पण आपल्याला इंटरेस्टेड लीड्स निघतील त्यांचे आपल्याला काय करायचं, डाऊट्स क्लिअर करत राहायचे सारखे सारखे, त्यांच्या संग कॉलर बोलायचे, सगळ्या गोष्टी करायच्यात. आणि ज्यांना जॉईन करायचे त्यांना सिम्पल एक्सप्लेन करायची जॉईनिंग प्रोसेस. आता जॉईनिंग प्रोसेस भरपूर जण म्हणतात की बाबा समोरची लीड्स आली त्याला जॉईन करायचं आहे, मला जॉईन करतात नाही येत नाही, कसं करायचं. सिम्पल तुम्हाला सांगतो, तुमच्या जे डॅशबोर्ड असतो ना ज्याच्यामध्ये तुम्ही लॉग इन वगैरे करता त्याच्यामध्ये एक ॲफिलिएट लिंक असते. ती ॲफिलिएट लिंक तुम्हाला कॉपी करायची आणि ज्याला पण जॉईन करायचं ना त्याला ती ॲफिलिएट लिंक द्यायची आहे, सिम्पल. आणि त्यानं जर विचारलं कसं जॉईन करायचं, सिम्पल सांगा, लिंकवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमची इन्फॉर्मेशन फिल करा. तुम्हाला जे पण पॅकेजनी परचेस करायचं असेल, ज्या पण पॅकेजने तुम्हाला एनरोल करायचं, ज्या पण पॅकेजने तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या पॅकेजला सिलेक्ट करा, पेमेंट करा, तुमची ID क्रिएट होऊन जाईल. दॅट्स इट, झालं तुम्ही जॉईन. अशा पद्धतीनं तुम्हाला जॉईन करायचं आहे लीड्सला, जास्त डोक्याला ताण घ्यायचं नाही. आता एवढं लक्षात घ्या, जर तुम्हाला 30 ते 40 हजार पर मंथ जर कमवायचं असेल तर तुम्हाला किती काम करावं लागेल हे तुमच्या समोर आहे. हे तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. बघा, तुम्हाला लीड्स डेली कमीत कमी 50 ते 60 आणावं लागतील. आता फक्त 50 ते 60च नाही आणायचे, कॉन्टेंट तुम्ही करत राहिले ना, कॉन्टेंट क्रिएट तुम्ही करत राहिले. आणि जसं मी सांगितलं की 3 नॉन प्रमोशनल टाका, त्याच्यानंतरची जी 4थी रील्स असेल त्याच्यामध्ये तुम्ही प्रमोशन करा, तिथून तुम्हाला लीड्स येतील. मग तुम्ही असं काम करत गेले तर काय होईल माहिती का, तुम्हाला लीड्स हळूहळू यायला चालू होतील. मग जेवढा जास्त तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज जातील ना, जर तुमच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज गेले तर तुम्हाला लीड्स जास्त यायला चालू होतील. मग सुरुवातीला तुमच्याकडे लीड्स कमी असतील, पण मी तुम्हाला सांगतोय 30 ते 40 हजार पर मंथ तुम्हाला कमायचे असतील तर तुमच्याकडे डेली 50 ते 60 लीड्स असल्या पाहिजे, रेग्युलर आल्या पाहिजे, बरोबर. आज 50-60 लीड आल्या, उद्या 50-60 आल्या, परवाही 50-60 आल्या किंवा 100 आल्या, त्याच्यानंतर अशा रेग्युलर तुमच्या लीड्स जास्त तुम्हाला आल्या पाहिजे, पण 50 ते 60 कमीत कमी पाहिजे. मग तुमचे 4 ते 5 तुम्हाला व्हॉट्सअप स्टेटस, इन्स्टा स्टोरेज रेग्युलरली ठेवायच्यात. त्याच्यानंतर डेली एक रील तुला कंपल्सरी पोस्ट करायची आहे. जर तुम्ही डेली 2 रील जर टाकल्या तर चान्सेस वाढतील तुमच्याकडे लीड्स येण्याचे, बरोबर. डेली जर तुम्ही 2 रील टाकल्या तर, कारण मी तुम्हाला काय म्हणलो की 3 रील टाका नॉन प्रमोशनल, त्याच्यानंतर 4थी रील तुम्ही प्रमोशनल टाका. मग 3 रील कशा होत्या, सपोज आज तुमच्या हे 2 रील टाकल्या, उद्या 2 आहेत, परवा 2 आहेत, मग तुम्ही काय होईल, ही तुमची नॉन प्रमोशनल आहे, ही तुमची नॉन प्रमोशनल आहे, ही नॉन प्रमोशनल आहे. या रीलमध्ये तुम्ही प्रमोशन करणार, त्याच्यानंतर ही नॉन प्रमोशनल, ही नॉन प्रमोशनल, उद्याच्या दिवशी परत एक प्रमोशन, म्हणजे एकाड एक दिवस. या दिवशी तुमचं प्रमोशन होणार, पुढच्या दिवशी प्रमोशन होईल, या दिवशी प्रमोशन नाही होणार, पुढच्या दिवशी प्रमोशन होईल, म्हणजे एकाड एक दिवस तुमचं प्रमोशन होत चालेल आणि तुम्हाला लीडसुद्धा जास्त यायला चालू होतील. तर अशा पद्धतीत काम करा. नाहीतर डेली एकच जर तुम्हाला रील टाकायची असेल तर तुम्हाला 3 दिवसाच्या नंतर तुमचा एक व्हिडिओ प्रमोशनल पडेल. पण ट्राय करा की डेली तुम्ही 2च रील टाका, म्हणजे काय होईल, तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस पण होईल, कॉन्फिडन्स पण बिल्ड होईल आणि लीड्सही जास्त येतील. त्याच्यानंतर काय, इंटरेस्टेड लीड्स, आता लीड्स तुमच्याकडे 50-60 येत आहे म्हणलं, त्याच्यानंतर तुम्हाला रोजचे तुम्ही 10-12 जणांना कॉलवरती तुम्ही बोला. आता 10-12 जणं काय जास्त नाही आहे, एवढं काय कॅज्युअल आहे, कारण तुम्हाला जास्त काय बोलायचं नसतं, फक्त नॉर्मली डाऊट क्लिअर करायचा असतो. एक 10 मिनटं 15 मिनटं नॉर्मली आपण बोलतो. मग त्याच्यावर तुमचं टार्गेट राहील की बाबा 1 ते 2 हजार रुपये कमवेल मी त्याच्यानुसार, याच्यापेक्षा जास्तही कमवाल, पण मी हे कमी लिहिलं आहे, म्हणजे कसं एक नॉर्मल लिहिलं आहे 30 ते 40 हजार पर मंथ कमावसाठी. 7 डे क्लोजिंग फॉर्म्युला डेली यूज करायचा आहे. आणि इंटरेस्टेड जे लीड्स असतात त्यांना दर हप्त्यात एकदा ब्रॉडकास्ट करायचं आहे. आता त्यांना काय ब्रॉडकास्ट करायचं आहे, सिम्पल, त्यांना कधी कधी ऑफर टाका, कधी कधी त्यांना तुम्ही जॉईनिंगचे स्टेटस टाका, कधी कधी त्यांना बँक प्रूफ टाका, कधी कधी परत काय टाका, दुसऱ्यांचे फीडबॅक शेअर करा, असं तुम्ही टाकत राहा. तर हे तुम्हाला काम करायचं आहे. आणि जर तुम्हाला 80 ते 1 लाख पर मंथ कमवायचं असेल तर तुम्हाला फक्त एक काम जास्त करावं लागतं, ते म्हणजे लीड्स जास्त आणावं लागतात. म्हणजे या ठिकाणी तुम्ही एक लक्ष द्या, लीड जास्त आणावं लागतील आणि 20 ते 25 कॉल क्लोजिंग करावं लागते. कॉल क्लोजिंग म्हणजे फक्त तुम्हाला कॉलवरती बोलायचं, डाऊट वगैरे सॉल्व्ह करायचे, दॅट्स इट. म्हणजे एवढं लक्षात घ्या, या बिझनेसमध्ये जर तुम्हाला जास्त पैसे कमवायचे आहेत ना, तर हे जे लीड्स आहेत ना, हे लीड्स तुम्हाला जास्तीत जास्त आणावं लागतील. जेवढ्या जास्त तुमच्याकडे लीड्स असतील तेवढे जास्त तुम्ही पैसे कमवाल. मग त्यासाठी सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला आहे कॉन्टेंट क्रिएशन. रेग्युलर व्हिडिओज बनवायचे तर तुम्ही पैसे कमवू शकता. कॉन्टेंट क्रिएशनचे दोन्ही पार्ट तुम्ही लक्ष देऊन बघा, कारण कॉन्टेंट क्रिएशन बिझनेसमध्ये जर तुम्हाला चांगले पैसे कमवायचे तर कॉन्टेंट क्रिएट करावं लागेल. त्याच्यामुळे कॉन्टेंट क्रिएशन कंटिन्यू करा. डेली 1 रील टाका, नाहीतर जर जास्त ॲग्रेसिव्ह पटकन काम करायचं तर डेली 2 रील टाका, पण कंपल्सरी टाका, बरोबर.
एवढंच तुम्हाला काम करायचं आहे. बाकी हे तर रेग्युलर आहे, स्टेटस स्टोरी टाकायचे 4 पट डेली. त्याच्यानंतर हे टार्गेट ठेवायचं तुम्हाला 3 ते 5 तुम्हाला टार्गेट ठेवायचं डेलीचं. त्याच्यानंतर 7 डे क्लोजिंग फॉर्म्युला रेग्युलर वापरायचा आहे आणि इंटरेस्टेड लीड्सला हप्त्यातून एकदा ब्रॉडकास्ट करायचे. ते ॲज इट इज सेम आहे. बाकी जास्त काही अवघड नाही आहे. फक्त तुम्हाला लीड जास्तीत जास्त आणल्या तर जास्तीत जास्त तुमच्या क्लोजिंग होऊन जातील, हे एवढं लक्षात ठेवा. आता बघा डेली तुम्हाला काय काम करायचं आहे. आता याच्या आधी जे मी तुम्हाला सांगितलं इथं काय स्टेप बाय स्टेप वर्क इन ॲफिलिएट मार्केटिंग, म्हणजे हे स्टेप बाय स्टेप म्हणजे काय, आता तुम्ही सगळे शिकलेले आहेत तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय काम करायचं आहे. सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमचं इंस्टाग्राम ऑप्टिमाइज करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक निश सिलेक्ट करून तुम्हाला इंस्टाग्रामवरती कॉन्टेंट क्रिएट करायला चालू करायचं आहे. हे स्टेप बाय स्टेप काम आहे, बरोबर. आणि डेली आता तुम्ही सगळं रेग्युलर काम करायला चालू केलं, तुम्ही ऑप्टिमाइज केले, सगळ्या गोष्टी चालू करताय, रेग्युलर कॉन्टेंटही टाकताय. तर मी तुम्हाला काय म्हणतो, तुमचं डेलीचं काम काय, आता तुमचं डेली काम काय असणार आहे ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये. रोज रोज तुम्हाला काय काम करायचं आहे. आपण काय करणार, सगळ्यात अगोदर स्टेटस स्टोरी अपलोड करणार. ChatGPTला चेक करूनच ते कसं करायचं मी तुम्हाला अगोदर सांगितले. स्टोरी मार्केटिंगमध्ये ChatGPTकडून कसं चेक करून घ्यायचं स्टोरी. मग हे आपल्याला करायचं आहे. स्टेटस स्टोरीज अपलोड करायचे रेग्युलर 4 ते 5. त्याच्यानंतर डेली आपल्याला एक रील अपलोड करायचीच आहे कंपल्सरी. एक रील आपल्याला अपलोड करायची. 2 केलं तर अति बेस्ट आहे, अतिउत्तम आहे, पण कमीत कमी एक तर अपलोड करायचीच. त्याच्यानंतर लीड्सला आपल्याला वेळेवर रिप्लाय द्यायच्यात. व्हॉट्सॲपवरती भरपूर लीड्स येतात ना आपल्या, तर त्यांना आपल्याला रिप्लाय द्यायचं टाईम टू टाईम. त्यांचे नंबर सेव्ह करायचे आहेत आणि 7 डे क्लोजिंग फॉर्म्युलानुसार आपल्याला रेग्युलर काम करायचं आहे. रेग्युलर ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये आपल्याला टाकत राहायचं मेसेज. त्याच्यानंतर इंटरेस्टेड लीडसोबत आपल्याला कॉलर बोलायचं. हे आपलं रेग्युलरचं काम आहे जे आपण रोज करणार आहेत, बरोबर. याचासुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकतात. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला रोज करायच्या आहेत. दॅट्स इट. याच्यापेक्षा जास्त काय अवघड नाही आहे. ओके. बाकी जर काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही तुमच्या स्पॉन्सरला विचारू शकता. नाहीतर सिम्पल काय करा, ही व्हिडिओ परत एकदा ट्रेनिंग पूर्ण बघा, तुमचे डाऊटसुद्धा क्लिअर होऊन जातील. जास्त काही अवघड नाही आहे. बाकी आय होप तुम्हाला व्हिडिओमधलं सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. बाकी याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण बघणार की बाबा पहिली सेल नेमकी आणायची कशी. त्याचा एक सिम्पल फॉर्म्युला आहे. सिम्पल फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा एक सिम्पल गोष्ट आहे ती तुम्हाला फॉलो करायची. आणि लास्टचा व्हिडिओ असणार आहे की आपल्याला ChatGPTचं आपण कसं सेटअप करायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की ChatGPT मी तुम्हाला सेटअप कसं करायचं ते सांगणार आहे. ते आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.